सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, एमएसटी सीईटी 2026 साठी पीसीएम आणि पीसीबी ग्रुपसाठी शिफ्ट वाईज बोनस मार्क्स हे सीईटी त्यांनी आता ऑफिशियली पब्लिश केलेले आहेत. म्हणजे आता आपण चेक करू शकतो की कुठल्या शिफ्टला बोनस मार्क्स मिळालेत आणि कुठल्या शिफ्टच्या आन्सर कीमध्ये चेंजेस झालेत. आता ह्याची ऑफिशियल नोटीस तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटवर बघायला मिळेल. ह्या इकडे पीसीएम ग्रुपच्या फर्स्ट अटेम्प्टसाठी बोनस मार्क्स हे ऑफिशियल डिक्लेअर झालेले आहेत अँड पीसीबी ग्रुपच्या सेकंड अटेम्प्टसाठी बोनस मार्क्स हे ऑफिशियली पब्लिश झालेले आहेत. आपण वन बाय वन बघूया. स्टार्ट करूया आपण पीसीएमच्या बोनस मार्क्सबद्दल. आता ह्या इकडे तुम्हाला पहिल्याच टेबलमध्ये दिलेलं आहे की किती क्वेश्चन्सवर ऑब्जेक्शन रेज केले होते आणि किती क्वेश्चनचे ऑब्जेक्शन हे व्हॅलिड निघाले. म्हणजे ॲक्च्युअल ते सीईटी सेलकडनं चुकी होती आणि त्याच्यावर सीईटी सेलने ॲक्शन घेतली आहे. म्हणजे टोटल फिजिक्सचे 12 क्वेश्चन्स असे होते जे की सीईटी सेलकडनं चुकलेले ओव्हरऑल फर्स्ट अटेम्प्टच्या शिफ्ट्समध्ये. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे 2 क्वेश्चन्स होते, मॅथमॅटिक्सचे 2 क्वेश्चन्स होते. क्वेश्चनची क्वांटिटी कमी आहे, लास्ट इयरला खूप जास्त क्वेश्चन्स होते याच्यामध्ये. आता जर आपण इथे वन बाय वन शिफ्ट वाईज बोनस मार्क्स बघितले, सगळ्यात पहिले 11 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टमध्ये फिजिक्सच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन आय डी आहे आणि ह्या क्वेश्चन आय डीमध्ये काहीतरी एरर असेल. आता ह्या वर्षी सीईटीने इथे मेन्शन नाही केलं आहे नक्की काय एरर होता, म्हणजे क्वेश्चन रॉंग होता की सगळे ऑप्शन्स करेक्ट होते. बट ह्या सीईटीने डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे की ह्या क्वेश्चनसाठी त्या शिफ्टमधल्या सगळ्या मुलांना 1 मार्क हे बोनस म्हणून दिले जाणार. त्याच्यानंतर 11 एप्रिलच्या इव्हिनिंग शिफ्टमध्ये फिजिक्सच्याच सब्जेक्टमध्ये ह्या क्वेश्चन आय डीचा सगळ्यांना त्या शिफ्टच्या सगळ्या मुलांना 1 मार्क दिला जाणार आहे. 13 एप्रिलच्या इव्हिनिंग शिफ्टमध्ये फिजिक्समध्ये हा क्वेश्चन आय डी आहे, ह्याच्यात सगळ्यांना 1 मार्क मिळणार आहे. त्या शिफ्टमध्ये जेवढी मुलं होती त्या सगळ्या मुलांना 1 मार्क्स ॲज अ बोनस म्हणून मिळणार आहे. 13 एप्रिल इव्हिनिंग शिफ्ट फिजिक्सच्या पेपरमध्येच हा क्वेश्चन आय डी आहे, ह्याचा पण तुम्हाला 1 मार्क्स मिळणार आहे. अगेन 15 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टमध्ये फिजिक्सला हा क्वेश्चन आय डी आहे आणि ह्याचा 1 मार्क सगळ्या मुलांना मिळणार आहे. असंच तुम्ही फिजिक्सचे खाली सगळे चेक करू शकता वन बाय वन. फिजिक्सचे भरपूर क्वेश्चन्स होते ज्याचे तुम्हाला बोनस मार्क शिफ्ट वाईज मिळालेले आहेत. केमिस्ट्रीचं आपण बघितलं तर केमिस्ट्रीसाठी जास्त क्वेश्चन्स नाही आहेत. 11 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये ह्या क्वेश्चन आय डीला सगळ्या मुलांना 1 मार्क ॲज अ बोनस म्हणून मिळालेला आहे. त्याच्यानंतर 19 एप्रिलच्या इव्हिनिंग शिफ्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये ह्या क्वेश्चन आय डीला 1 मार्क्स बोनस म्हणून सगळ्या मुलांना प्रोव्हाइड केला आहे. हे झालं केमिस्ट्रीसाठी. मॅथमॅटिक्ससाठी पण 2 क्वेश्चन्सवरच तुम्हाला बोनस मार्क्स मिळालेत. एक आहे 15 एप्रिलच्या शिफ्टमध्ये, 15 एप्रिल मॉर्निंग शिफ्टमध्ये मॅथमॅटिक्सच्या ह्या क्वेश्चन आय डीचे सगळ्या मुलांना त्या शिफ्टमधल्या सगळ्या मुलांना 2 मार्क ॲज अ बोनस म्हणून दिलेले आहेत. त्याच्यानंतर 17 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टमध्ये मॅथमॅटिक्सच्याच पेपरमध्ये ह्या क्वेश्चन आय डीचे 2 मार्क त्या सगळ्या मुलांना त्या शिफ्टमधल्या सगळ्या मुलांना दिलेले आहेत. हे झालं बोनस मार्क्सचं. आता आन्सर कीमध्ये काय काय चेंजेस झाले आहेत, म्हणजे ज्या मुलांनी आधी आन्सर करेक्ट सिलेक्ट केलं होतं बट सीईटीने ते रॉंग दिलेलं आहे, मग काही मुलांनी त्याच्यापैकी ऑब्जेक्शन रेज केलं आणि सीईटीला सांगितलं की तुम्ही जे आन्सर सांगताय ते ॲक्च्युली चुकीचं आहे आणि आम्ही जे सिलेक्ट केलं हे करेक्ट आहे. तर असे कुठले क्वेश्चन्स आहेत, तर 11 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टमध्ये फिजिक्सचा हा क्वेश्चनमध्ये आन्सर की अपडेट झाली आहे. आता ह्याच्यामध्ये कुठला क्वेश्चन करेक्ट दाखवलं आहे हे आता ह्यावेळी सीईटीने नाही दिलं आहे. आय डोंट नो हे डिटेल्स काय नाही दिलेत, बट ॲक्च्युली हे द्यायला पाहिजे होते. त्याच्यानंतर 15 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टमध्ये फिजिक्समध्ये ह्या क्वेश्चनची आन्सर कीमध्ये अपडेट झालेलं आहे. म्हणजे ह्या क्वेश्चनच्या आन्सर कीमध्ये ऑप्शन चेंज झालं आहे, करेक्ट आन्सर हे चेंज झालं आहे. त्याच्यानंतर अगेन 15 एप्रिलच्याच मॉर्निंग शिफ्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये ह्या क्वेश्चन आय डीमध्ये आन्सर की अपडेट झाली आहे अँड 16 एप्रिलच्या इव्हिनिंग शिफ्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये ह्या क्वेश्चन नंबरला आन्सर की अपडेट झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये सीईटीने अजून काही पॉईंट्स दिलेले आहेत. ॲज पर द रिपोर्ट सबमिटेड बाय द एक्सपर्ट्स दी चेंजेस विल बी इनकॉर्पोरेटेड इन टू द डाटाबेस अँड रिझल्ट विल बी प्रोसेस. म्हणजे हे चेंजेस आहेत, हे सगळं लक्षात घेऊन तुमचा रिझल्ट हा प्रोसेस केला जाईल. आणि हां, ज्यांचे पण ऑब्जेक्शनची त्यांनी फी रेज केली होती, फीज पे केली होती आणि त्यांचे ऑब्जेक्शन व्हॅलिड निघालेत तर त्यांची फीज हे ते रिफंड केली जाणार आहे रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्सला, म्हणजे ज्यांनी ऑब्जेक्शन रेज केलं होतं त्यांच्यासाठी. हे झालं पीसीएमचं. पीसीबीसाठी जास्त मुलांनी काही ऑब्जेक्शन रेज नाही केलेत. 3च ऑब्जेक्शन रेज केले होते आणि 3च व्हॅलिड ऑब्जेक्शन हे मिळालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये बोनस मार्क नाही मिळालेत, आन्सर कीमध्ये अपडेट झालेलं आहे. जसं की 10 एप्रिलच्या मॉर्निंग शिफ्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये आन्सर की अपडेट झालेली आहे. अगेन 10 एप्रिलच्याच मॉर्निंग शिफ्टमध्ये केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये आन्सर की अपडेट झाली आहे अँड 11 मेच्या इथे एप्रिल बोललो मी, इथे मे आहे अँड इथे 11 मेच्या इव्हिनिंग शिफ्टमध्ये बायोलॉजीच्या पेपरमध्ये आन्सर की ही अपडेट झाली आहे. तर हे काही पीसीबीचे बोनस मार्क्सचे आन्सर की अपडेट व्हायची नोटीस आहे. आता हे सगळं मी इमेजेस आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवरती मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत, तर तुम्ही आपली व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून
वन बाय वन हे सगळं तुम्ही चेक करू शकता. अगेन हे सगळं सिम्प्लिफाय करून मी एक इमेज आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती प्रोव्हाइड करेन, तर त्याच्यामध्ये जॉईन करून ठेवा. काही वेळातच ही व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर ते सगळं मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती प्रोव्हाइड करेन. अँड अगेन जर तुम्ही कोणालाही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहेत. अँड जर तुम्हाला काही एन्क्वायरी करायची असेल तर ते पण तुम्हाला मी हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केला आहे. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता की तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे. तसे मी सगळे डिटेल्स मी तुम्हाला शेअर करेन. सो जे पण आहे हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. सो गाइस आय होप हे सगळं समजलेलं असेल. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.